अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीनं राज्यामध्ये दिव्यांगांच्या बाबतीत घटना घडत आहेत, ते यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून याकरता शासन COP तयार करणार का? दुसरा माझा प्रश्न आहे की बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून लाभ घेतलेल्या व्यक्तींच्यामुळे वंचित राहिलेल्या व्यक्तींना लाभ मिळण्यासाठी आपण काय करणार? आणि तिसरा प्रश्न असा आहे की अनेक दिव्यांग व्यक्तींनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करून त्यांना अनेक महिने प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. ती तातडीने मिळण्यासाठी शासन काय कार्यवाही करणार? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी विचारलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. हो, हे खरे आहे. आम्ही ऑलरेडी त्याच्यामध्ये कारवाई सुरू केलेली आहे. जसं की आता UDID म्हणजे युनिक डिसेबिलिटी आयडेंटिटी कार्ड हे सगळ्यांना कंपल्सरी केलेलं आहे. 9 ऑक्टोबर 2025 त्या शासनाच्या निर्णयानुसार तो सगळ्या शासकीय कार्यालयांना, सगळ्या डिपार्टमेंटना आम्ही ते कंपल्सरी केलेलं आहे. नोकरीत जसं आरक्षण किंवा प्रमोशन किंवा कोणत्याही प्रकारच्या सवलती घेण्याकरता आज जर हे असेल तर UDID कार्ड जे आहे ते कंपल्सरी GR काढून केलेलं आहे आणि त्याचा अहवाल सगळ्यांना म्हणजे पूर्वी केंद्र शासनाने पण त्यामध्ये 1 वर्षाचा वेळ दिला होता, पण नंतर आपण 3 महिन्याचा ऑक्टोबरमध्ये त्यांना पिरियड दिलेला आणि त्या 3 महिन्यात त्यांनी सादर केला पाहिजे, कंपल्सरी केलेलं आहे. आणि ते असेल तरच पुढे त्यांना आन्सर समजा. जसं आता दुसरा प्रश्न जो विचारला की ज्या लोकांनी काही बोगस सर्टिफिकेट्स वगैरे दिले असतील तर त्यांच्यावर पण कारवाई करण्याकरता आम्ही कारवाई करण्याकरता म्हणजे हे केलेलं आहे. आमच्याकडे काही कंप्लेंट्स आल्या होत्या, त्या पण स्पेसिफिकली आम्ही व्हेरीफाय केलेल्या आहेत आणि 3 महिन्याचा वेळ दिलेला आहे. तो जवळजवळ जानेवारी एंडपर्यंत सगळ्या शासनाच्या सगळ्या डिपार्टमेंटला आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे आणि सांगितलं आहे की 3 महिन्यात म्हणजे जानेवारी एंडपर्यंत ज्या पद्धतीने केंद्र शासनाने सांगितलं होतं त्या पद्धतीने जर हा UDID त्यांनी नसेल तर त्यांच्यावर कारवाई करणार. त्याच्यात मॅन्डेटरी आहे की 40% डिसेबिलिटी पाहिजे, 40%पेक्षा जर खाली असेल. आणि सर्व शासकीय रुग्णालयाला पण आम्ही पूर्वी जो 1च दिवस होता तो किमान 2 दिवस तरी त्यांनी सर्टिफिकेशनसाठी द्यावा, ज्या माध्यमातून हे करण्यात येईल असा आमचा प्रयत्न आहे. लोणीकर साहेब बोला. अध्यक्ष महोदय, दिव्यांगांसाठी नोकरी लागण्यासाठी किंवा बदलीसाठी जे काही प्रमाणपत्र असतं, असे बोगस प्रमाणपत्र ज्या अधिकाऱ्यांनी दिली आहेत त्यांच्यावर मंत्री महोदय काय कारवाई करणार? आणि जे मूळ दिव्यांग आहेत ज्यांना तिथं नोकरी लागणार होती, यांना डावलून बोगस प्रमाणपत्राच्या आधारे खोटे प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली आहे, अशा लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार काय? शासनाची किंवा दिव्यांगाची फसवणूक करणाऱ्या, खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार? आणि ही राज्यातली जी काही बोगस प्रमाणपत्राचं रॅकेट आहे, या सर्वांवर किती महिन्यात, किती दिवसात कारवाई करणार? अध्यक्ष महोदय, मी अगोदरच सांगितलं की आम्ही 3 महिन्याचा वेळ दिलेला आहे सगळ्या डिपार्टमेंट्सना. जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही सगळ्या डिपार्टमेंटना रायटिंगमध्ये सेक्रेटरीच्या माध्यमातून पत्र दिलेलं आहे की सगळ्यांचे तपासणी करून UDID जे सर्टिफिकेट आहे ते त्यांनी सादर केलं पाहिजे. पण ज्याने समजा केलं नाही तर त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाणार आहे. आणि त्यामध्ये जे आमचं कायदा आहे म्हणजे अधिनियम 2016 कलम 91 नुसार 2 वर्षाची शिक्षा आहे. ज्या अशा कोणी बोगस सर्टिफिकेट्स दिले असतील किंवा डुप्लिकेट सर्टिफिकेट दिले असतील असे आढळलेले त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल, त्यांना 2 वर्षाची शिक्षा केली जाईल असं आहे. आणि दुसरा जो प्रश्न होता की ज्या अधिकाऱ्यांनी आम्ही आता ज्या डिपार्टमेंटला सांगितलं आहे की तुमच्या इकडे, कारण की शेवटी नियुक्त्या हे आम्ही करत नाही, ते डिपार्टमेंट करत असते प्रत्येक. समजा उद्या सार्वजनिक बांधकाम असेल, महसूल असेल तर त्या विभागाने त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे अशा आम्ही रायटिंगमध्ये सूचना दिलेल्या आहेत. सुनील प्रभू जिथे. मंत्री महोदय, सकारात्मक उत्तर द्या. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे, जो प्रश्न मूळ त्याने विचारला की अशा पद्धतीने नोकरी आणि बढतीसाठी सर्टिफिकेट दिली गेली
आत्तापर्यंत किती अशी बोगस सर्टिफिकेट शासनास प्राप्त झाली आणि त्यानुसार ज्या अधिकाऱ्यांनी दिली त्याच्यावरती कारवाई कराच, ज्यांनी दिली त्याच्यावर पण कारवाई करा. परंतु ही बोगस जी सर्टिफिकेट आहे ती देणाऱ्या ज्या काही संस्था असतील त्यांच्या मुळापर्यंत आपण गेलो आहे का, त्यांची नावं सापडली आहेत काय आणि त्यांना शोधून त्याच्यावर किती दिवसात कारवाई करणार, हे खरं महत्त्वाचं मला वाटतं अपेक्षित उत्तर आहे. अध्यक्ष महोदय, सुनील प्रभू साहेबांनी विचारला प्रश्न तर मी अगोदर सांगितलं की ऑलरेडी 3 महिन्याचा वेळ त्यांना दिलेला आहे. जानेवारी एंडपर्यंत या सगळ्यांचा डिटेल आमच्याकडे आहे. काही ठिकाणचा अहवाल आमच्याकडे आलेला आहे, जसं साताराचा आला आहे, तिकडे 598 लोकांनी कंप्लेंट केली, त्याचे जवळजवळ 78 लोक त्याच्यात आढळलेले आहेत, त्यांच्यावर आपण कारवाई करतो आहे. त्याच्यानंतर पुण्यामध्ये आपल्याला 428 पैकी 46 लोक आढळलेले आहेत, त्यांच्यावर पण आपण कारवाई सुरू केलेली आहे. जे लातूरमध्ये जवळजवळ 26 लोक आढळलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई सुरू केलेली आहे. यवतमाळमध्ये ऑलरेडी 21 कर्मचारी निलंबित केलेले आहेत त्यांची कारवाई कंप्लीट झाल्यामुळे, आणि त्याच पद्धतीने नंदुरबारमध्ये पण 2 कर्मचाऱ्यांना आपण निलंबित केलेलं आहे. अशा जिकडचे प्राप्त झालेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे आणि ह्यापुढेही करण्यात येईल. ह्याच्यामध्ये दुसरा प्रश्न आपण जो विचारला, याच्यामध्ये कसं असतं, जो मेडिकल ऑफिसर्स किंवा ज्यांनी कोणी दिले असेल त्यांचाही रिपोर्ट मागून त्यांच्यावरही शासनामध्ये कारवाई करण्याकरता आम्ही त्याच्यावर पूर्णपणे बंदोबस्त करू. वडेट्टीवार साहेब. मी सांगितलं एक मिनिट साहेब, माझं उत्तर होऊन द्या. पण कसं आहे की 3 महिन्यात आम्ही हा जानेवारी एंडपर्यंत, आम्ही ऑक्टोबरमध्ये हे पत्र काढलेलं आहे, जानेवारी एंडपर्यंत आमच्याकडे या सगळ्याचा अहवाल येईल, त्यानंतर सर्वांवर कडक कारवाई करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, खरं तर एकूण 359 हे कर्मचारी अधिकारी आहेत ज्यांची यादी आहे की बोगस प्रमाणपत्र मिळवते. मी स्पेसिफिक आपल्याला सांगतो, अहेरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आहेत गणेश शहाणे, यांनी दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून नोकरी मिळाल्याची तक्रार लोकसेवा आयोगाकडून अप्पर मुख्य सचिवांच्याकडे गेली आणि त्यांनी सांगितलं यांच्यावर गुन्हा दाखल करा, चौकशी करा. किती दिवसात व्हायला पाहिजे, त्याला किती कालावधी असायला पाहिजेत. जर अप्पर मुख्य सचिव आणि JD कडून पत्र आल्यानंतर सुद्धा जर कारवाई होत नसेल तर तुमच्या कारवाईला काय अर्थ आहे अध्यक्ष महोदय. म्हणून हे बघा अध्यक्ष महोदय, आता यांनी 24/10 पुन्हा दुसरं पत्र दिलं आणि तहसीलदारांनी, नायब तहसीलदारांनी जिल्हा सहाय्यक आयुक्ताला पत्र देऊन याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा म्हणून सांगितलं. कुठला राजकीय दबाव येतो एका अधिकाऱ्यावर कारवाई करायसाठी, आणि तो बोगस प्रमाणपत्र. असे 359 लोक आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांनी दिव्यांग बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरी बळकवली आहे आणि त्याच्यावर कारवाई होत नाही. माझा स्पेसिफिक प्रश्न असा अध्यक्ष महोदय, आपल्याला विनंती आहे की हे जे गणेश शहाणे नावाचे मुख्याधिकारी आहेत यांनी बोगस प्रमाणपत्र घेऊन ती नोकरी बळकावली आहे, ते कार्यरत ऐरी नगर परिषदेमध्ये, यांच्यावर आपण किती दिवसात कारवाई करणार आहात आणि स्पेसिफिक सांगा की, कारण सर्व पत्रव्यवहार झालेला आहे, किती दिवसात कारवाई होईल हे सांगावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य वडेट्टीवार साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याच्यात मी आपल्याला अगोदर त्याचं उत्तर दिलं आहे की आम्ही जे यादी आमच्याकडे बोगस याची आली आहे त्याची आम्ही ऑलरेडी संबंधित ज्या विभाग, महसूल असेल, सार्वजनिक बांधकाम असेल किंवा कुठल्या त्या विभागाला आम्ही त्याची यादी आमच्याकडे आलेली पाठवली आहे आणि त्यांना UDID तपासणी करून 3 महिन्याच्या आत त्याच्यात कारवाई झाली पाहिजे असं आम्ही ऑलरेडी स्पेसिफिक पत्र दिलेलं सगळ्या डिपार्टमेंटला, JDच्या माध्यमातून पण दिलेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच 3 महिन्याच्या आत सगळ्यांवर कारवाई होईल. विक्रम पाचपुते. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आत्ता जे काही आदरणीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं त्याच्यामध्ये एक सांगण्यात आलेलं आहे की डिसॅबिलिटी सर्टिफिकेट निघाल्यानंतर त्याची व्हॅलिडेशन हे 3 महिन्यामध्ये होणं अपेक्षित आहे. पण दुर्दैवाने जसं आपण जात पडताळणी देत असताना जातीचं प्रमाणपत्र SDO असतील, कलेक्टर या लेवलला दिलं जातं, पण पडताळणीसाठी सेपरेट एजन्सी आहे. तशी डिसेबिलिटी पडताळणी करण्यासाठी सेपरेट एजन्सी कोणती नाही राहत. ते ज्यांनी पत्र दिलं तेच पडताळणी करून देतात. जर मुळात जर फ्रॉड हा पत्र देताना किंवा जे सर्टिफिकेट देताना झाला असेल तर त्याची पडताळणी ही योग्यच होणार आहे. त्यामुळे ही पडताळणी करण्यासाठी एखादी दुसरी एजन्सी असणं अतिशय गरजेचं आहे. आणि मध्ये आपण काही वृत्तपत्रातून बातम्याही पाहिल्या होत्या की आता हे सगळं ऑनलाईन झालं आहे आणि ऑनलाईन होत असताना मधल्या काळामध्ये ह्या पोर्टलचे पासवर्डसुद्धा ऑनलाईन लोकांना म्हणजे जाहीर उपलब्ध झाले होते सोशल मीडियावरती. जर इतकी ही दुर्दैवी परिस्थिती असेल तर याच्यामध्ये कुठेतरी मार्ग निघणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर काही डिसॅबिलिटीज आहेत महत्त्वाच्या, ज्याच्यामध्ये बुद्धिबळ अथवा बौद्धिक
विकलांग म्हणजे इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी, त्याचबरोबर मानसिक आजार किंवा मानसिक विकृतीशी संबंधित विकलांग म्हणजे मेंटल बिहेवियर डिसॅबिलिटी आणि मेंटल इलनेस अशा आजारांना कृपया करून आपण या शासकीय नोकऱ्यांमधनं कुठंतरी वगळलं पाहिजे. कारण हे लोक ज्यावेळेस ठीक आहे. आपण काम घेऊन जातो याला काहीतरी मार्गही निघणं ठीक तेवढं आहे. गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी सांगितलं कसं आहे की UDID एक नॉर्म्स ठरवलेले आहे आणि त्या नॉर्म्सच्या बाहेर ते केंद्र शासनापासून सगळ्या राज्य शासनानं ते सगळे ॲक्सेप्टेड केलेले आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही खूप बदल करणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. ते करायचे असेल तर आपल्याला केंद्र शासनाकडून त्याची मान्य, कारण की याची मान्यता जी आहे ती तिकडून मिळालेली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये बदल करायचे असेल तर ते रेकमेंड करून आपण पाठवू. ठीक. नक्कीच यांच्या सूचना आपण शेवटचा प्रश्न घ्या. हेमंत उगिले. अध्यक्ष महोदय, अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैश्विक दिव्यांग प्रणालीचा पासवर्ड आणि ID हे चोरले गेलेले आहेत आणि हे चोरून दिव्यांग प्रमाणपत्र 50,000 रुपये घेऊन प्रत्येकाला दिले गेलेले आहेत. त्यामुळे आपण जी आकडेवारी दिली आहे ती ऑफिशियली असेल, पण जी ऑफिशियली अशी जी आकडेवारी झालेली आहे हे ती किती आहे आणि याच्यावरती आपण हे ज्यांनी पासवर्ड आणि ID चोरलेले आहेत त्यांच्यावरती आपण काय कारवाई करणार आता? धन्यवाद. अध्यक्ष महोदय, असे पासवर्ड चोरी गेलेला आहे याची माहिती माझ्याकडे आता मिळाली. नक्कीच याची तपासून कारवाई करू आम्ही 100% आणि जर असेल तर सिरियस कार्यवाही त्यांच्यावर करण्यात येईल. चला बोला अवताडेजी. महोदय, अध्यक्ष महोदय, मी आज पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या द्वारे प्रश्न उत्तरानंतर बसा. एक मिनिट बसा, बसा.